राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोरा ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी, बँक निफ्टी तसेच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, ज्याने तुम्ही अशा पद्धतीचे एकही व्हिडिओ मिस नका करू. तर या ठिकाणी पाहू शकता प्रिव्हियस डेला निफ्टीचा चार्ट आहे. वन डे टाईम फ्रेमनुसार निफ्टी खालच्या साईडला पाहू शकता तुम्ही हायर पॅटर्न कन्फर्मेशन करून खाली साईडला ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करून हा फर्स्ट सपोर्ट अपमूव, सेकंड टाइम सपोर्ट अपमूव, थर्ड टाइम सपोर्ट, त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करून ह्या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप करून त्याच पद्धतीने लिक्विडिटी घेतल्यानंतर सेलर्सची एक अपमूव मारला होता ऑल टाईम हायच्या नियर ब्रेकआउट देऊन. ह्या ठिकाणी पाहू शकता ब्रेकआउट दिल्यानंतर परत पुलबॅक घेतलेला आहे. शार्प सिलिंग आले प्रिव्हियस डेला. त्याच पद्धतीने निफ्टीने क्लोजिंग केली प्रिव्हियस डेला 21,519 रुपयाला. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हायर पॅटर्न कन्फर्मेशन करून प्रिव्हियस डेचा रेजिस्टन्स ब्रेक करून परत पुलबॅकला आला आहे निफ्टी. त्याच पद्धतीने 15 मिनिट टाईम फ्रेमवर बघू, ज्याने तुम्हाला एकदम ॲक्युरेट लेवल मार्क होऊन जातील. त्याच पद्धतीने तुम्हाला व्यू मार्क होऊन जाईल निफ्टीच. त्या ठिकाणी पाहू शकता 15 मिनिट टाईम फ्रेमवरती स्विच केल्यानंतर निफ्टी खालच्या साईडला ब्रेकआउट नंतर या ठिकाणी पाहू शकता अपमूव, परत सपोर्ट, परत अपमूव, परत सपोर्ट. या ठिकाणी पाहू शकता परत अपमूव, ह्या ठिकाणी परत सपोर्ट घेतला. त्याच पद्धतीने हायर पॅटर्न कन्फर्मेशन करून प्रिव्हियस डेचा हा रेजिस्टन्स लेवल होता. रेजिस्टन्स लेवलला ब्रेकआउट नंतर परत रेजिस्टन्स लेवलला सस्टेन करतो. त्याच पद्धतीने ह्या झोनमध्ये या ठिकाणी पाहू शकता सेलर्सला ॲक्युमुलेट केल्यानंतर बायर्स या ठिकाणी स्लो स्टडी ॲड होऊन या ठिकाणी कन्सोलिडेशन करून निफ्टीला क्लोजिंग केले वरच्या साईडला. निफ्टीमध्ये उद्यासाठी ट्रेड भेटू शकतो. त्याच पद्धतीने खालच्या साईडला एक अशी ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर 15 मिनिट टाईम फ्रेम नंतर या ठिकाणी पाहू शकता हा प्रिव्हियस डेचा रेजिस्टन्सला डबल टॉप पॅटर्न झालेला आहे. हा फर्स्ट रेजिस्टन्स डाऊनफॉल, सेकंड टाईम रेजिस्टन्स. त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेच्या रेजिस्टन्सच्या नियरच निफ्टीने परत रेजिस्टन्स फेस करून डाऊनफॉल दिलेला आहे. त्याच पद्धतीने लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करून डाऊनफॉल दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी परत सेलर्सला ट्रॅप करू शकतो. त्याच पद्धतीने हा डबल टॉप पॅटर्न फेल होऊ शकतो ह्या झोनमध्ये कुठं. तर उद्यासाठी निफ्टीची क्लोजिंग फ्लॅट झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग. ह्या ठिकाणी पाहू शकता ही ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईनला जर रिस्पेक्टफुली रेजिस्टन्स फेस करत असेल निफ्टी, त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट बाईंग नका करू. बाईंग तुम्ही ब्रेकआउट देता प्रिव्हियस डेच्या रेजिस्टन्सला. ह्या ठिकाणी पाहू शकता ह्या ठिकाणी रेजिस्टन्स फेस केले, ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर परत डाऊनफॉल, सेकंड टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल. तर उद्यासाठी परत फ्लॅट ओपन होऊन जर ह्या ट्रेंड लाईनच्या नियर परत रेजिस्टन्स फेस करत असेल, त्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी तो लॉंग जाऊ नका. एकदा ब्रेकआउट देऊ द्या. ब्रेकआउट नंतर परत ह्या ठिकाणी खालच्या साईडला एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर स्ट्रॉंग ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करतोय. ह्या ठिकाणी पाहू शकता हा फर्स्ट सपोर्ट अपमूव, सेकंड टाईम सपोर्ट अपमूव, थर्ड टाईम सपोर्ट. परत उद्यासाठी अपमूव जाऊ शकतो निफ्टी. तर उद्यासाठी फ्लॅट ओपन नंतर ब्रेकआउट दिल्यानंतर ब्रेकआउटला तुम्ही या ठिकाणी ॲग्रेसिव्हली ट्रेड प्लॅन करू शकता. त्याच पद्धतीने जर तुम्हाला सेफ जायचं असेल ब्रेकआउट परत पुलबॅक घेऊ द्या. परत ट्रेंड लाईनच्या नियर जर निफ्टी स्वतःला सस्टेन करत असेल ब्रेकआउट नंतर, त्यानंतर या ठिकाणी सस्टेन करून कन्सोलिडेशन करून जर वर साईडला ब्रेकआउट दिलं, त्याच पद्धतीने लोअर लो टाईम फ्रेममध्ये 1 मिनिट टाईम फ्रेम, 3 मिनिट टाईम फ्रेममध्ये डबल बॉटम पॅटर्न, त्यानंतर हेड शोडो पॅटर्न कन्फर्मेशन झाले ट्रेंड लाईनचे नियर. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. उद्यासाठी 2 ते 3 ग्लोबली न्यूज पण आहेत. इराण इराक युद्ध पण चालू आहे. तर उद्यासाठी निफ्टी गॅप डाऊन ओपन होण्याची जास्त शक्यता आहे. तर ह्या झोनमध्ये जर कुठे गॅप डाऊन ओपन झाले लगेच तुम्ही सेल नका करू. ह्या ठिकाणी पाहू शकता हा दिन निफ्टीचा हा स्ट्रॉंग सपोर्ट झोन होता. सपोर्ट झोनच्या नियर जर निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली, गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. वरच्या साईडला एक आफ्टर गॅप डाऊन ओपन पुलबॅक घेऊ द्या वरच्या साईडला. परत खालच्या साईडला एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर ह्या ठिकाणी सर रेजिस्टन्स डाऊनफॉल, सेकंड टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल. तर उद्यासाठी जर गॅप डाऊन ओपन झालं, गॅप डाऊन ओपन नंतर पुलबॅक घेऊ द्या. परत ट्रेंड लाईनच्या नियर ह्या झोनमध्ये कुठं स्वतःला वीक क्रिएट केलं निफ्टीने. त्याच पद्धतीने ह्या झोनमध्ये कुठं बायर्स वीक झाले, त्याचनंतर एखादी शूटिंग स्टार कॅन्डल क्रिएशन झाली, त्याचनंतर स्ट्रॉंग बाईंग कॅन्डल क्रिएशन झाले ट्रेंड लाईनच्या नियर. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही सेल करू शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल खालच्या साईडला निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टीचा खालचा हा स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. तर उद्यासाठी जर निफ्टी थोडीफार गॅप डाऊन ओपन झाली आहे तुमच्या नियर, गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. एक पुलबॅक घेऊ द्या प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर. निफ्टी पुलबॅक घेतलं, पुलबॅक घेतल्यानंतर स्वतःला सस्टेन करत असेल, त्याचनंतर वर साईडला एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर ठिकाणी पाहू शकता ट्रेंड लाईनला जर रिस्पेक्टिव्हली रेजिस्टन्स फेस करून जर डाऊनफॉल देत असेल, त्याचनंतर लोअर लो टाईम फ्रेममध्ये 1 मिनिट टाईम फ्रेम, त्याच पद्धतीने 3 मिनिट टाईम फ्रेममध्ये डबल टॉप पॅटर्न, त्याचनंतर हेड शोडो पॅटर्न कन्फर्मेशन झालं ट्रेंड लाईनची नियर. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही पुढं ऑप्शन बाय करू शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टी गॅप ओपन झाली ह्या झोनच्या नियर. गॅप ओपन नंतर ह्या ठिकाणी पाहू शकता आधी हा निफ्टीचा होता सपोर्ट लेवल. ह्या ठिकाणी पाहू शकता ह्या ठिकाणी सपोर्ट फेस अपमूव, सपोर्ट क्रिएट करून परत अपमूव. तर उद्यासाठी जर गॅप ओपन झालं तर ह्या ठिकाणी पाहू शकता हा ब्रेकडाऊन, परत
उद्यासाठी जर सेलर्स ट्रॅप झाले, गॅप ओपन झालं तर ह्या झोनमध्ये सस्टेन करून जर वर साईडला ब्रेकआउट दिलं लोअर लो टाईम फ्रेममध्ये, त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. तर निफ्टीमध्ये सेलिंग तुम्ही आफ्टर गॅप डाऊन ओपन पुलबॅकला तुम्ही सेल करू शकता. निफ्टीमध्ये 2 ते 3 इम्पॉर्टंट लेवल राहील उद्यासाठी. हा एक इम्पॉर्टंट लेवल राहील प्रिव्हियस डेचा रेजिस्टन्स लेवल, त्याच पद्धतीने क्लोजिंग लेवल, त्याच पद्धतीने खालचा एक निफ्टीचा स्ट्रॉंग सपोर्ट लेवल राहील. हा लेवल आहे निफ्टीचा 22,350 ते 22,360. त्याच पद्धतीने वरचा लेवल राहील निफ्टीचा 22,540 ते 22,530. ह्या झोनच्या नियर जर निफ्टी स्वतःला ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन केलं, त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पुट आणि कॉल ऑप्शन बाय करू शकता निफ्टीमध्ये. तर निफ्टीमध्ये समजलं. अशाच पद्धतीने आपण बँक निफ्टी पण 1 डे टाइम फ्रेमनुसार बँक निफ्टीने या ठिकाणी पाहू शकता. ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर रेस्टफुली सपोर्ट फेस करतोय, त्याच पद्धतीने हायर पॅटर्न कन्फर्मेशन करतो बँक निफ्टी पण. हा फर्स्ट सपोर्ट अप मूव, सेकंड टाइम सपोर्ट अप मूव, थर्ड टाइम सपोर्ट अप मूव, त्याच पद्धतीने फोर्थ टाइम या ठिकाणी पाहू शकता बायर्स सेलर्सला ट्रॅप केल्यानंतर हायर गेनमध्ये लिक्विडिटी ग्रॅप केल्यानंतर सेलरची ह्या ठिकाणी पाहू शकता ऑल टाईम हायचे नियर ब्रेकआउट देऊन परत रिटेस्टला आलेलं आहे बँक निफ्टी. तर उद्यासाठी तुम्हाला ट्रेड भेटू शकतो बँक निफ्टीमध्ये. तर या ठिकाणी पाहू शकता बँक निफ्टी पण वरच्या साईडला डबल टॉप पॅटर्न फॉर्मेशन करून ह्या ठिकाणी पाहू शकता. हा फर्स्ट रेजिस्टन्स डाऊनफॉल, सेकंड टाइम रेजिस्टन्स, परत डाऊनफॉल ह्या ठिकाणी पाहू शकता. परत त्याच पद्धतीने प्रिव्हिडेचा हा नेकलाईनला पण ब्रेकडाऊन दिले. तर उद्यासाठी हा एक लॉजिक होऊ शकतो सेलर्सला ट्रॅप करण्यासाठी. हा एक लॉजिक होऊ शकतो एम पॅटर्नचा. तर उद्यासाठी तुम्ही सेलिंग डायरेक्ट नका करू. आफ्टर फ्लॅट ओपनिंग बँक निफ्टी फ्लॅट ओपनिंग वर साईडला एक पुलबॅक येऊ द्या. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता एक ट्रेंड लाईन अशी मार्क केल्यानंतर ॲज पर निफ्टी बँक निफ्टी पण खालच्या साईडला लोअर लो टाईम फ्रेममध्ये 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करतो ह्या ठिकाणी पाहू शकता. तर उद्यासाठी फ्लॅट ओपन झाली, एक वर साईडला पुलबॅक घेतला, पुलबॅकला परत ट्रेंड लाईनच्या नियर जर निफ्टी रेजिस्टन्स फेस करत असेल ह्या झोनच्या नियर कुठं स्ट्रॉंग सेलिंग कॅन्डल क्रिएशन झाली, त्याच पद्धतीने शूटिंग स्टार कॅन्डल क्रिएशन झाले ट्रेंड लाईनच्या नियर. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग पुट ऑप्शन बाय करू शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने बँक निफ्टी जास्त गॅप डाऊन ओपन झाली ह्या झोनच्या नियर. गॅप डाऊन ओपन नंतर ह्या ठिकाणी पाहू शकता प्रिव्हेट झोनचा हा रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्सला ब्रेकआउट दिल्यानंतर ॲक्ट ॲज सपोर्ट लेवल करू शकतो उद्यासाठी बँक निफ्टी हा झोनमध्ये. तर उद्यासाठी बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झालं, गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. वर साईडला एक पुलबॅक होऊ द्या. परत ट्रेंड लाईनच्या नियर जर ह्या झोनमध्ये कुठं बँक निफ्टी स्वतःला सस्टेन करत असेल, रेजिस्टन्स फेस करत असेल, त्याच पद्धतीने लोअर लो टाईम फ्रेममध्ये 1 मिनिट किंवा 3 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये डबल टॉप पॅटर्न, त्याचनंतर हेड अँड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झाले ट्रेंड लाईनच्या नियर. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पुट ऑप्शन बाय करू शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचं एस एल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने ग्लोबली न्यूज बॅड आहे. तर उद्यासाठी जर बँक निफ्टी जास्त गॅप डाऊन ओपन झालं, गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. ह्या ठिकाणी पाहू शकता स्ट्रॉंग हा निफ्टीचा आधी सपोर्ट लेवल करून बँक निफ्टीने सपोर्ट झोन क्रिएट करूनच हायर पॅटर्न कन्फर्मेशन करून अपमू दिलं होतं ऑल टाईम हायचे नियर. तर उद्यासाठी जर गॅप डाऊन ओपन झाले ह्या झोनच्या नियर, गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. वरच्या साईडला एक पुलबॅक होत्या, प्रिव्हिडेचा हा रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्सला ब्रेकआउट दिलं होतं. तर उद्यासाठी गॅप डाऊन ओपन नंतर परत ह्या रेजिस्टन्सच्या नियर परत बँक निफ्टी वीक झालं, त्यानंतर सेलर्स टॅप नंतर ह्या झोनमध्ये कुठं त्याच पद्धतीने वर साईडला ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली रेजिस्टन्स फेस करत असेल, त्याच पद्धतीने लोअर लो टाईम फ्रेममध्ये डबल टॉप पॅटर्न, त्याचनंतर हेड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झालं ट्रेंड लाईनच्या नियर. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही पुट ऑप्शन बाय करू शकता बँक निफ्टीमध्ये पण. 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने बाईंग तुम्ही बँक निफ्टीमध्ये गॅप ओपन झाली ह्या झोनच्या नियर, गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. एक पुलबॅक उद्या खालच्या साईडला, त्याच पद्धतीने हा लो टू हाय मार्क केल्यानंतर फिबोनाची रिट्रेसमेंटनुसार जर 50%चा ह्या झोनमध्ये कुठे सपोर्ट येत असेल, त्याच पद्धतीने गॅप ओपन नंतर जर स्वतःला सस्टेन करायचं असेल बँक निफ्टी सस्टेन करून लोअर लो टाईम फ्रेममध्ये ब्रेकआउट दिलं, त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. तर निफ्टी बँक निफ्टीमध्ये समजलं असेच काही इंट्राडे स्टॉक आहेत ज्यामध्ये तुम्ही उद्यासाठी ट्रेड प्लॅन करू शकता. त्या ठिकाणी पाहू शकता आपल्या लिस्टमध्ये पहिला स्टॉक आहे टाटा मोटार लिमिटेड. स्टॉक ह्या ठिकाणी पाहू शकता 15 मिनिट टाईम फ्रेमनुसार हायर पॅटर्न कन्फर्मेशन करतोय. हा फर्स्ट अपमूव, सेकंड टाईम परत सपोर्ट घेऊन अपमूव, थर्ड टाईम ह्या ट्रेंड लाईनच्या नियर सपोर्ट घेऊन अपमूव. त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेला पण ह्याच ट्रेंड लाईनच्या नियर क्लोजिंग केली आहे स्टॉकने. तर उद्यासाठी स्टॉकची ओपनिंग फ्लॅट झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग झाल्यानंतर प्रिव्हियस डेचा हा रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सला ब्रेक नंतर या ठिकाणी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता स्टॉकमध्ये. प्रिव्हियस डेचा रेजिस्टन्स, प्रिव्हियस डेचा सपोर्टच्या नियर हा इथं तुमचं एस एल असेल 4 ते 5 रुपयाचे एस एल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने जास्त गॅप ओपन झाले ह्या झोनच्या नियर, गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. ह्या ठिकाणी पाहू शकता
हा स्टॉकचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. ह्या ठिकाणी रेजिस्टन्स फेस डाऊनफॉल, सेकंड टाइम रेजिस्टन्स फेल डाऊनफॉल. तर उद्यासाठी जर गॅप ओपन झाले ट्रेंड लाईन रेजिस्टन्स झोनच्या नियर, तर लगेच तुम्ही बाय नका करू, एक पुलबॅक घेऊ द्या. प्रिव्हिडेच्या रेजिस्टन्सच्या नियर ह्या ठिकाणी पाहू शकता इथे एक स्मॉल रेजिस्टन्स लेवल आहे. तर उद्यासाठी गॅप ओपन नंतर पुलबॅक घेऊ द्या खालच्या साईडला. पुलबॅक घेऊन परत सस्टेन करून जर वर साईडला ब्रेकआउट दिलं त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता स्टॉकमध्ये. 3 ते 4 रुपयाचं एसएल असेल तुमचं आणि 19 तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने दुसरा स्टॉक आहे आपल्या लिस्टमध्ये बर्जर पेंट. ह्या ठिकाणी पाहू शकता 15 मिनिट टाईम फ्रेमनुसार स्टॉकने वर साईडला एक हाय मारल्यानंतर कन्सोलिडेशन करून लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करत होतं. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता 2 ते 3 दिवस स्ट्रॉंग सपोर्ट क्रिएट केलं आहे. हा झोन सपोर्ट झोन क्रिएट करून स्टॉक सस्टेन केलं आहे ह्या झोनमध्ये. तर उद्यासाठी जर स्टॉकची ओपनिंग फ्लॅट झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग, प्रिव्हिडेचा हा रेजिस्टन्स लेवल आहे स्मॉल, प्रिव्हिडेच्या रेजिस्टन्स लेवलला ब्रेक केलं त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता बाईंग साईडसाठी. प्रिव्हिडेचा सपोर्ट हा तुमचा एस एल असेल आणि याच्या डबल तुमचं प्रॉफिट असेल ह्या स्टॉकमध्ये. जास्त गॅप ओपन झाली ह्या झोनच्या नियर, गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. ह्या ठिकाणी पाहू शकता स्ट्रॉंग हा रेजिस्टन्स झोन होता स्टॉकचा. तर उद्यासाठी गॅप ओपन झालं, परत पुलबॅक येतं खालच्या साईडला. पुलबॅकला प्रिव्हिडेचा हा आधी रेजिस्टन्स झोन आहे स्मॉल, रेजिस्टन्स झोनच्या नियर जर स्टॉक सस्टेन करून जर वर साईडला ब्रेकआउट दिलं त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता स्टॉकमध्ये. 3 ते 4 रुपयाचं एस एल असेल तुमचं आणि 19 तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये. तर आशा करतो तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी तसेच स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती समजली असेल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.